हॅलो, गुड मॉर्निंग. तर इथे जवळपास फिरून फिरून खूप कंटाळा आला होता, त्याच्यामुळं म्हटलं एकादश आहे तर आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. त्यानंतर आमचं मैत्रिणीचं प्लॅनिंग ठरलं की आपण वृद्धेश्वरला जाऊ. वृद्धेश्वरला जायचं म्हटल्यावरती मग काय सगळेच हॅप्पी झाले. मग सकाळी उठून पटपट नाश्ता केला. एकादशी होती म्हणून नाश्त्याला पण खिचडीच होती. खिचडी खाली आवरलं आणि रूममेटला बाय बाय करून आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. तिथे गावामध्ये गेल्यावरती पण आम्हाला काही लवकर बस भेटली नाही. 1 तास वेट केला, त्यानंतर बस आली आणि यावेळी पण आम्हाला लास्टचीच सीट भेटली. त्याच्यानंतर नगरमध्ये पोहोचलो. स्टँडवरती गेल्यावर तिथे पण थोडा वेळ वेट करावा लागला, कारण बस कमी होत्या. बस भेटली आणि असाच निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही वृद्धेश्वरला निघालो. आनंद पण एवढा होता ना, की कारण पाऊस येत होता, थंड हवा होती आणि असे पावसामुळे हिरवेगार असे डोंगर झाले होते. त्याच्यामुळं एवढं छान वाटत होतं ना. आणि त्यातून बसने प्रवास म्हटल्यावरती तर विषयच नव्हता. त्यानंतर असेच प्रवास करत करत आम्ही वृद्धेश्वरच्या मंदिराजवळ गेलो. ते मंदिर पण असं एकदम डोंगरात होतं. अशी चारी बाजूनी उंच डोंगर होते, पाणी होतं. एवढं मस्त वाटत होतं तिथे गेल्यावरती. एकदम मन असं शांत झालं होतं. एकादशी होती त्याच्यामुळं दर्शनासाठी लाईन पण खूप मोठी होती. त्याच्यानंतर पटकन दर्शन घेतलं. थोडंसं बाहेर फिरलो तिथेच. असं भारी वाटत होतं, त्याच्यामुळे तिथेच थोडा वेळ घातला, फोटो व्हिडिओ काढले. त्याच्यानंतर आमच्यातल्या तिघींमध्ये एकीला उपवास होता, त्याच्यासाठी आम्ही भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा घेतल्या. त्या घेऊन थोडासा तिथलचा प्रसाद वगैरे घेतला आणि परत आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. त्यानंतर आम्हाला तिथं हायवेला आल्यावरती बस भेटली, पण ती बस आल्यावरती घाटातच बंद पडली. 2 वेळा बंद पडली. म्हटलं आता काय उतरून बसला ढकलावं लागते, त्याच्यामुळं विचारच करत होते. त्याच्यानंतर विचार करता करताच बस स्टार्ट झाली. परत बस स्टार्ट झाली. त्याच्यानंतर मग पाऊस पण यायला लागला. असं भारी वाटत होतं, थंड हवा होती, डोंगर होते, त्याच्यामुळं काही एवढं नाही. आणि हा बघा, हा आमच्या अहिल्यानगरमधला चांदबिबीचा महाल. पावसाळ्यात इथे फिरायला खूप मजा येते आणि एवढं भारी वातावरण असतं ना, त्याच्यामुळे सगळे इथेच फिरायला येतात. त्याच्यानंतर असंच प्रवास करत करत आम्ही घरी पण रूमवरती पण पोहोचलो. तिथे आल्यावरती आम्हाला भूक पण खूप लागली, त्याच्यामुळं ऑनलाईन थोडंसं ऑर्डर केलं, कारण एकादशीमुळे आम्हाला कुठेच दुसरं काही खायला भेटत नव्हतं आणि खिचडी तर काही एवढी जमत नाही. त्याच्यामुळं ते ऑर्डर करून चहा वगैरे घेतला, फ्रेश झालो. ऑर्डर आली ती आणायला गेलो आणि असाच दिवस गेला. दमलो होतो त्याच्यामुळे झोपून घेतलं. सो बाय बाय, थँक्यू.